नवश्या पिंजोबा पहिले वाजवायच्या, आजोबा धाकल्या वाजवायच्या, धाकल्याच्या लाडक्या वाजवायच्या, लाडक्याच्या आम्ही भिकल्या. आमची तेवढ्यात ब्रिटिशचा काळ, ब्रिटिश गेलं आणि काँग्रेसचं राज्य आलं. काँग्रेसचे राज्यात मी 10-12 वर्षाचा मोठा शाळेत नाही गेलो, गायीशी गेलो, गायी चरायच्या. आमचे वडिलांनी असा सांगला काय नवश्या पिंजोबा वाजवा, आजोबा धाकल्या, धाकल्याच्या लाडक्या, लाडक्याच्या भिकल्या. गुराशी दास ना आपला हे दैवत आहे, हे दैवत वाजवायचा. गुरा चरायची, चांगली खुशीन गुरा चरतात, आवाज ऐकतात. असं हे आमच्या दैवत हे वाद्य आहे. दिसतं निर्जीव पण त्याला स्वाद दिलं का वाजतं. त्याच्यात ते काय नर आणि मादी परिवार बनवलेला आहे. हे माडाचं पात आहे आणि हे बंबू आहे. ही मादी आहे आणि हा नर आहे. हा जो ठेका दिला हा नर आहे. मग ही वारा येतो तेव्हा झाड हिलतं ना, वारा येतो तेव्हा झाड हिलतं. वारा नाही तर झाड हिलत नाही, गपचूप राहत ना. तसं याला श्वास दिला की श्वास मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो. मशनरी नाही काही नाही. आता सगळा मशनरी हालो हालो करतात, मशनरी नाही. एवढा ज्याची मी फक्त वाजून दाखवतो तुम्हाला. आज लोक सांगतात हे आदिवासी म्हणजे आधी काळाची आमची हे आदिवासाचे वाद्य. देवदेवता, हिरवा देव, नारायण देव, जे काही देवदेवता आहे, दुर्गादेवी बसवतात, तिथे वाजवतात. अगदी आवडीने ऐकायच्या.